मीन राशीसाठी हा सप्ताह सर्व प्रकारे अनुकूलच असा जाणार आहे। ह्या सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या कार्यातून जबाबदाऱ्यातून व्याप वाढण्याची शक्यता दिसत आहे। तरीही स्वतःला त्यासाठी तयार करा किंवा स्वतःला सांभाळा। आपल्यावर कोणतेही व्याप किंवा जबाबदाऱ्या कितीही प्रमाणात अंगावर पडू देत तरी तुम्ही त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वतःची क्षमतेमध्येही वाढ करावी लागणार आहे आणि तरच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल। अजिबातच घाबरून जाऊ नका। दिलेले प्रत्येक काम हे वेळेतच पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। आपले ध्येय काय आहे हे नेहमी तुमच्या डोळ्यापुढे असू द्या। आपले ध्येय किंवा मन कधीही विचलित होऊ देऊ नका, कारण जर असे झाले तर तुम्हाला अपेक्षित यश मिळणे फार कठीण होऊन जाईल। तुमच्यामधील सुप्त गुणांचा तुम्हाला कोणतेही कार्य करताना फायदाच होणार आहे। तरीही त्या गुणांचा तुम्हाला पुरेपूर लाभ तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। एखादे नवीन काम हाती घेतलेले असेल तर त्या कामाला वेगाने दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याची तुमच्याकडून शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे भरभरून कौतुकही होईल। कोणत्याही प्रकारचे कार्य असो, आपण जर स्वतःहूनच मध्यस्थाची भूमिका घेतली तर खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता कोणतेही काम हे स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल। आपण कामानिमित्त कोठे दूरच्या प्रवासालाही जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार प्रवास पण करावा लागू शकतो। तरीही त्यासाठी तुम्ही तयार राहा। तुम्ही कोणतेही कार्य करत असाल किंवा कोठेही असाल तर थोडेसे आपल्या बोलण्यावर संयम ठेवा, कारण जास्त स्पष्ट बोलणेही योग्य नाही। उगीच नकळतपणे आपण एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे आणि जास्त करून आपल्या प्रियजन व्यक्तीचे, कुटुंबातील मंडळींचे, नातेवाईक मंडळींपैकी कोणाचे तरी तुम्ही मन दुखवाल। तुमच्या नात्यामध्ये एक कटुता पण निर्माण होईल। तर या सगळ्यातून वाचायचे असेल तर तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा। आपण ठरविलेले प्रत्येक कामे मार्गे लागतील। सोबतच जर कोणाला तरी तुम्ही आर्थिक मदत करणार असाल तर आधी नीट विचार करा, चौकशी करा, ते विश्वासपूर्ण आहेत का नाही ते आधी बघा आणि मगच त्यांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करा, कारण नंतर पैशाची परतफेड मिळणे तुम्हाला कठीण किंवा अवघड जाऊ शकते। अचानक आपल्या मैत्रीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे। तुमच्या मित्रमंडळींमध्ये काही गोष्टींवरून, काही मतावरून मतभेद पण होण्याची शक्यता दिसत आहे। तरी ते तुम्ही स्वतः बोलून ते मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची जी काही पक्की मैत्री आहे, जी काही तुमची निखळ मैत्री आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण मैत्रीमध्ये हे असे वाद उपयोगाचे नाहीत। मैत्रीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, नातेसंबंध बिघडू शकते। तरी अशा गोष्टींवर आधी जास्त लक्ष द्या। जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी सध्याचा काळ थोडी अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे। त्यामुळे प्रयत्न करणे थांबवू नका, अजिबातच प्रयत्न करणे सोडू नका। नक्कीच तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचे पार्टनर त्यांच्यासोबत एक क्वालिटी टाइम घालवेल आणि त्यामुळे तुम्हाला स्पेशल असल्यासारखे फील होईल। तर या क्षणाचा तुम्ही पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये नवीन पद्धती अवलंबण्याचा हा सप्ताह त्यांच्यासाठी असणार आहे। म्हणजेच तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकारची धोरणे तुम्ही आखाल आणि त्यांच्या मदतीने आपण आपल्या स्पर्धकांवर मात करण्यामध्येही सफल राहाल। सोबतच आपण आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पण सफल राहाल आणि भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभही तुम्ही कमवाल। व्यवसायाचा विस्तार झाला म्हणजे साहजिकच आहे आर्थिक लाभही भरपूर प्रमाणात वाढतील, तुमचे नावलौकिकही वाढेल, तुम्हाला प्रसिद्धीही पहिल्यापेक्षा जास्त पटीने मिळायला लागेल। तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ सहकाऱ्यांकडून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता दिसत आहे। तरी आपण याचा जास्त ताण न घेतलेलाच बरा पडेल, कारण याचा डायरेक्ट परिणाम आपल्या कामावर होईल। सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपली पद वाढेल आणि सोबतच पद वाढल्यामुळे त्याच्यासोबत जबाबदाऱ्याही आल्या, जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणामध्ये वाढतील। तरी याचा आपण फायदा घ्यावा आणि जे काही काम तुमच्यावर पडलेले आहे, ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पडलेल्या आहेत त्या योग्य प्रकारे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा। तरुण वर्गाला हा सप्ताह भरपूर कडी मेहनत करून घेणारा असा जाणार आहे। म्हणजेच तुम्ही जर एखादी नोकरीच्या शोधात असाल तर सध्या आपल्याला नोकरी मिळून जाईल, याच्यात काही वाद नाही। परंतु आपल्या डोक्यात एखादी जर कल्पना आहे, म्हणजेच आपल्या करिअर बद्दल किंवा एखाद्या उद्योगाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल एखादी नवीन कल्पना तुमच्या डोक्यामध्ये शिजत असेल तर नक्कीच तुम्हाला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळणार आहे। तरी त्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। स्वतःची एक नवीन ओळख तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला ती संधी मिळेल। याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कडी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे। तर त्याच्यासाठी अजिबात हाईघाई करू नका, कडी मेहनत करा, कष्ट करा। नक्कीच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल आणि स्वावलंबी पण बनाल। यश नक्की
नक्कीच तुमची आहे। महिला वर्गाला हा सप्ताह खूपच प्रसन्न असा जाणार आहे। कुठेतरी एखाद्या समारंभाला भेट द्याल किंवा समारंभाला जाण्याची शक्यता आहे, परंतु तिथे तुमची तब्येत सांभाळा, कारण पोटाचे काही विकार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। सोबतच नवीन काहीतरी आपल्याला आवडणारे तुम्ही शॉपिंग कराल, त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल आणि तुम्ही खुश असल्यामुळे तुमचे मनही प्रसन्न असेल। सोबतच ज्या कोणी महिला काम करत असतील, वर्किंग वुमन असतील, त्यांना पण काहीतरी नवीन एखादे काम त्यांच्यावर वाढेल, त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्यामुळे थोडंसं त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। तर इथे तुम्ही आधी तुमचे आरोग्य सांभाळा, तब्येत सांभाळा। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी भरपूर कडी मेहनत करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पाहिजे तसे क्षेत्र मिळेल किंवा पाहिजे तसे विषय मिळतील। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक किंवा अपेक्षित सहकार्य सध्या तरी मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे। तरीही हताश होऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोमाने अभ्यासाला लागा, तयारीला लागा। नक्कीच तुम्हाला जर तुम्ही प्रयत्न केले तर मार्गदर्शकही लवकरच मिळून जातील आणि तुम्हाला अभ्यासाच्या काही नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धती तुम्हाला शिकावयास पण मिळतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची शक्यता आहे। अचानकपणे तुम्ही एखादी छोटीशी ट्रिपही काढाल आणि त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळेल। प्रियजनांसोबत गाठीभेटी होतील आणि त्यामुळे तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। परंतु हे सर्व करत असतानाच तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे फारच महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे, कारण तुम्हाला अपचनाचे त्रास उद्भवण्याची शक्यता दाट दिसत आहे। म्हणून आधी आरोग्य आणि नंतर बाकी सर्व कार्य हे वाक्य लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा, परंतु आपले आरोग्य सांभाळून। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कष्ट करून घेणारा असा जाणार आहे, तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।